नमस्कार मंडळी. कधी कधी काय होतं ना, आपण एक छान असा बेत बनवतो पण आपल्याकडनं काहीतरी चुकी होते. तर तुम्ही थंबनेल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आजचा आमचा बेत होता मस्त असा छोले पुरीचा. मी छोले रात्रीच भिजत घातले होते आणि मी नेहमीप्रमाणे छोले नाही करायचं असं ठरवलं होतं. म्हटलं चला आज आपण एक मस्त सोप्यात सोपी रेसिपी करूया म्हणून एक YouTube चॅनल ओपन केलं आणि ज्या ताई जसं सांगत होते तसं तसं करत घेतले. तर इथे मी पाणी टाकून घेतलं छोलेमध्ये आणि कुकरमध्येच करायचे होते. कांदा चिरून घेतला, टोमॅटो टाकून घेतला आणि दालचिनी आणि तमालपत्र असं टाकून घेतलं आणि एक पुरचुंडी बनवली मी आणि त्याच्यामध्ये 2 मिरच्याही टाकून घेतल्या. तर एक पुरचुंडीमध्ये मी ते चहापत्ती आणि थोडेसे खडे मसाले टाकून घेतले आणि ती बांधून त्याच्यामध्ये टाकली आणि मीठ टाकलं आणि हे कुकरला लावून दिलं. चांगल्या 4-5 शिट्ट्या घेतल्या मी आणि चांगलं असं सगळं शिजवून घेतलं. कुकर थोडा थंड झाल्यावर मी याच्यामधलं तमालपत्र आणि दालचिनी काढून घेतली. ते वरच दिसतंय त्यामुळे बाकी सगळं छान असं शिजलेलं होतं. तर तुम्हाला पण बघा दिसत असेल कांदा वगैरे छान असा मऊ झालेला आहे. आणि ही पुरचुंडी पण आपल्याला काढून घ्यायची तर तीही मी काढून घेतली आणि बाकी सगळं असं व्यवस्थित मिक्स केलं. तर बाकी असं ह्याच्यामध्ये काही मसाले टाकायचेच नव्हते. तर मी छान असं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आता फक्त हे सुके मसाले म्हणजे मिरची पावडर, छोले मसाला, हळद आणि थोडंसं हिंग हे टाकून घेतलं, मिक्स केलं आणि ते छोले परत चांगले शिजायला ठेवले. कारण त्याच्यामध्ये पाणी आहे, ते पाणी पूर्णपणे मला आटवायचं होतं. तर ते शिजत ठेवलं. थोड्या 1-5-7 मिनिटांनी ते छान असं शिजलं आणि इतका सुगंध सुटला होता, इतकी सुंदर भाजी असं वाटत होती कधी खावी अशी. मुलांना पण भूक लागली तोपर्यंत मी असे पुऱ्या पण करायला घेतल्या आणि आता मला फोडणी करायची होती. त्याआधी मी ते आल्याचे असे लांब लांब तुकडे करून टाकले. त्याच्यावर कसुरी मेथी घेतली थोडीशी, ती अशी क्रश करून त्याच्यावर टाकली अशी चुरून थोडीशी. ते सगळं मिक्स केल्यावर कोथिंबीर टाकून घेतली भरपूर अशी आणि एका साईडला मी त्याची जी फोडणी करायची होती ती तिथे करून घेतली. त्याच्यामध्ये फक्त मी मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकलं, कढीपत्ता आणि काश्मीरी लाल मिरची एवढंच फोडणीमध्ये टाकलेलं, बाकी काहीच टाकलं नव्हतं. तर ती फोडणी मी त्याच्यावर टाकून घेतली आणि असं वेगळं काहीच केलं ना, जसं सांगत होतं तसं तसं करत गेले. तर भाजी इतकी म्हणजे दिसायला पण इतकी सुंदर आहे, त्याचा सुगंध पण छान सुटलेला आहे. तर इथे फोडणीही झालेली आहे आणि त्याच्यावर आता मी फोडणी टाकून घेते. बघू शकता तुम्ही भाजीचा कलर वगैरे इतका सुंदर आलेला ना. आणि जेव्हा मी जेवायला मुलांना वाढलं, म्हणजे पुऱ्या पण करून घेतल्या, मुलांना जेवायला वाढलं, पण ती मुलं म्हणायला लागली मम्मी भाजी आज फार कडू कडू लागते. म्हटलं कडू कशी झाली मलाच काही कळेना. म्हणजे मी खाऊन थोडीशी बघितली तर खूपच कडवट होती. शेवटी मी त्यांना परत बटाट्याची भाजी करून दिली आणि मग जेवायला दिलं. पण मी पण खूप विचार केला, म्हटलं काय चुकलं माझ्याकडनं, काय समोर परत मी व्हिडिओ पण त्यांचा पण बघितला त्या ताईंचा आणि परत माझं पण मी बघितला, जो रेकॉर्ड झालेला होता तो पूर्ण बघितला. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडनं चुकी झालेली आहे. त्यांनी बरोबरच सांगितलं होतं. तर मी जेव्हा हे शिजवलं आणि कुकर खोलला तेव्हा मी दालचिनी काढून घेतली, तमालपत्र काढून घेतलं आणि ते तुम्हाला आता मी दाखवते. तो व्हिडिओ परत मी इथे हे केलाय दाखवण्यासाठी माझ्याकडनं काय चुकी झाली. तर त्यामुळेच ते कडू झालं असणार. आणि त्याच्यामध्ये मी ती पुरचुंडी टाकली होती, ज्याच्यामध्ये चहापत्ती होती आणि काही खडे मसाले होते म्हणजे काळी मिरी वगैरे. तर ती पुरचुंडी जेव्हा मी काढली ह्याच्यातली म्हणजे कुकरमधनं, तर हे मी बाकीचे खडे मसाले काढले ते वरच दिसत होते आणि पुरचुंडी जेव्हा मी काढली ना ती मी पिळली त्याच्यामध्ये पूर्ण. तर त्यामुळे त्याचा जो कडवटपणा होता ना म्हणजे चहापत्तीचा तो सगळा त्याच्यामध्ये उतरला असणार. त्यामुळे ते छोले कडू झाले. तर तुम्ही बघू शकता कलर इतका सुंदर, असं भाजी मला आज फेकावी लागली. खूप मला वाईट वाटत होतं पण आता काय मुलंही खात नव्हते आणि खरंच खूप कडू झालेली होती. तर होतं असं कधी कधी, आता काय करणार ना. तर म्हटलं चला व्हिडिओ शूट केला तर तुमच्याशी शेअर करूया. तर असं तुम्हीही कधी केला तर असं करू नये म्हणून तुमच्याशी शेअर केला. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ